मी दादर स्टेशन परिसरातून आहे। दादर स्टेशनच्या बाहेर पाणी साचलंय। स्वामीनारायण मंदिर परिसरामध्ये पाणी साचलं आहे। मुंबईमध्ये कालपासून पावसाची संततधार सुरू आहे। दादर रेल्वे स्थानकातील रुळावर देखील पाणी आलेलं आहे, तर दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर देखील आता पाणी साचलंय। मयुरेश जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मयुरेश, दादर रेल्वे स्थानक परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। सागर, आपण जर बघितलं दादरच्या रेल्वे स्टेशन बाहेर आपण जर बघितलं गुडघ्याभर पाणी इतकं पाणी ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि त्याचा फटका ह्या रस्त्यावर देखील पडला आहे, कारण की संपूर्ण रस्ता जो आहे हा जलमय झाला आहे आणि ह्या साचलेल्या पाण्यातून जे आपले वाहन चालक आहेत ते आपली वाहनं काढत आहेत, तर काही ज्या वाहनं आहेत ती बंद देखील या ठिकाणी पडल्या आहेत। महापालिकेचे जे कर्मचारी ते या ठिकाणी दाखल झाले, पाण्याचा निचरा काढण्यासाठी आता प्रयत्न सुरू केले आहेत, मात्र मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ह्या साचलेल्या पाण्यातून वाहन चालक आपली वाहनं काढत आहेत आणि गाड्या देखील बंद पडल्या। तर जे नागरिक आहेत ते देखील तारेवरची कसरत करत ह्या पाण्यातून आपला मार्ग गाठत आहेत। मात्र संपूर्ण जर रस्ता पाहिला तर पाणीच पाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पावसाचा जोर जर असाच राहिला तर संपूर्ण हा जो रस्ता आहे ह्या रस्त्यामध्ये जी पाण्यामध्ये ती वाढ देखील होऊ शकते। मात्र या ठिकाणी बघितलं जे महापालिकेचे कर्मचारी आहेत ते दाखल झाले आणि पाण्याचा निचरा काढण्यासाठी आता प्रयत्न सुरू केलेत। मात्र संपूर्ण जो रस्ता आहे हा गुडघ्याभर इतकं पाणी या ठिकाणी साचले आहे। त्यामुळे पावसाचा जोर जर वाढला तर या ठिकाणी अजून पाण्यामध्ये वाढ होऊ शकते। सागर, नक्कीच मयुरेश, त्यामुळे दादर परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। स्वामीनारायण मंदिर परिसरात देखील पाणी साचलंय। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।